विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कागदाची घडी व काप या बुद्धिमत्ता विषयाअंतर्गत जो घटक आहे त्याच्यावरील 10 प्रश्न पाहणार आहोत। त्याच्यासाठीचा पहिला प्रश्न आपल्या समोर आहे। हा पूर्ण असा कागद आहे, त्याची इथं या रेषेवर घडी घातली, म्हणजे हे टोक या टोकावर आणि ए टोक या टोकावर अशा पद्धतीची इथून निम्म्यातून घडी घातलेली आहे। जो कागद परत आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे तो समजा असा मिळाला, त्याची परत या रेषेवर घडी घातली आहे, म्हणजे हे टोक या टोकावर आणि या टोकावर आले। त्याच्यानंतर जो आपल्याला असा छोटा चौकोन मिळेल असा, त्याच्यात काय केलेलं आहे बघा, अशा प्रकारचा चौकोन, हा षटकोन आणि अशी रेष कट केलेत आणि तो कागद पुन्हा उघडला पूर्णपणे तर तो कसा दिसेल, अशा स्वरूपाचा हा आपला प्रश्न आहे। हा प्रश्न समजून घेण्यासाठी आता काय करायचं बघा, आपल्याला पाण्यातली प्रतिमा आणि आरशातली प्रतिमा किंवा आरशातलीच प्रतिमा आरशाची जागा बदलल्यानंतर उजवीकडे डावीकडे वर खाली आरसा ठेवल्यानंतर कशी दिसेल हे जर पक्क येत असेल तर या प्रश्नाचं उत्तर पटकन येतं। आता इथं बघा, शेवटचा बाण जो आहे तो इकडे आहे। मग आपण काय करायचं, बाणाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे इकडल्या बाजूला असा या आकृतीच्या आरसा आहे असं गृहीत राहायचं। जर इथं असा आरसा असेल याच्या विरुद्ध बाजूला, तर हा जो चौकोन आहे आपण पाहतोय तो इकडल्या कोपऱ्यात येणार, वर येणार आहे इथं रेषेला चिटकून, आणि इथं षटकोन येणार आहे आणि इथं अशी रेष येणार आहे। म्हणजे काय होईल बघा, थोडक्यात हा असा चौकोन, त्याच्यापाशी असा छोटासा हा षटकोन, आकृती समजून घ्या, आणि खाली रेषा। पुढे काय होणार आहे, या षटकोनाला चिटकून असा षटकोन आणि त्याच्या बाजूला पलीकड अशा पद्धतीने थोडासा चौकोन येईल, याच्या खाली एक रेष आणि याच्या खाली एक रेष, अशी आकृती ही घडी उघडल्यानंतर आपल्याला दिसणार आहे। पहिली घडी उघडल्यानंतर आता आपण बाणाची दिशा बघा अशी आहे, म्हणजे आरसा वरच्या बाजूला असं गृहीत धरून ही जर आकृती आपण ओपन केली तर ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या या बाजूला वर जाणार आहेत आणि काय होणार आहे बघा, हे षटकोन इथं या पद्धतीने येणार, षटकोन असं आकृतीत आहेत आणि हा जो चौकोन आहे तो असाच राहणार। अशा पद्धतीची आकृती आपल्याला कुठे दिसते हे पाहायचं आहे। मग नीट निरीक्षण करायचं आहे आपल्याला। इथं ही वरची रेष दिसते, इथं दिसते, त्याचप्रमाणे खालची रेष इथं दिसते, इथं दिसत आहेत, चारही ठिकाणी रेषा दिसत आहेत। म्हणजे फक्त रेषावरनं आपलं उत्तर आपल्याला सापडत नाही, आपल्याला इकडं चौकोन आणि इकडं चौकोन एका खाली एक आहेत का बघायचं। चौकोनाखाली चौकोन, चौकोनाखाली चौकोन आहे, इथं चौकोनाखाली चौकोन आहे, परंतु आपला जो आकार तयार व्हायला पाहिजे होता तो कसा झालाय बघा। इथं हे असं एका रेषेत यायला पाहिजे होतं, इथं मात्र ते एका रेषेत आलेलं नाही, म्हणजे हा पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही। आपण पुढे जायचं आहे बघा, इथं बी थोडाफार तसंच झालंय, हे अशा पद्धतीने यायला पाहिजे होतं, चौकोनाखाली चौकोन, म्हणजे एकच चौकोनाला हे उत्तर आपलं आकृती असू शकत नाही। आता जे उत्तर आपल्याला राहिलेले आहेत त्यांचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि बघायचं आहे की षटकोनाच्या खाली बरोबर षटकोन कुठं कुठं आलेत, या दोन आकृत्यापैकी चौकोनाच्या खाली चौकोन बरोबर आलेत का आणि षटकोनाच्या खाली षटकोन बरोबर आलेत का हे पाहायचं आहे। नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल बघा, इथले षटकोन हे मूळच्या आकृतीसारखे नाहीत, त्याच्यामुळं हेही उत्तर असणार नाही। आपलं उत्तर असणार काय आहे, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न पाहतोय, प्रश्न बघा त्याच पद्धतीचा आहे। थोडंसं आरशातली प्रतिमा, आरसा उजव्या बाजूला ठेवला, डाव्या बाजूला ठेवला किंवा वरच्या बाजूला ठेवला, हे जर आपल्याला पक्क येत असेल तर हा प्रश्न सेकंदात सुटतोय। आता इथं आपल्याला मूळचा कागद असा दिलाय, त्या कागदाच्या या रेषेनं घड्या घातल्यात, म्हणजे हा बिंदू या बिंदूवर, हा बिंदू या बिंदूवर आला आणि इथून घडी घातली।
त्याच्यानंतर जो कागद आपल्याकडे शिल्लक राहील तो एवढ्याच आकारात शिल्लक राहिला, म्हणजे इथून एवढा. त्या कागदाला पुन्हा काय केलंय, या रेषेतून दुमडलंय आणि हा बिंदू या बिंदूवर, हा बिंदू इकडला या बिंदूवर घेऊन असे 3 गोल कट केलेत. आता पहिल्यांदा शेवटची जी गळी घातली ही ती उघडली जाणार आहे, म्हणजे या बाणाच्या उलट दिशेला आरसा आहे. इथं इकडल्या बाजूला जर आरसा असेल तर ही आकृती, हे जे गोल आपल्याला असे दिसत आहेत यल पद्धतीनं, तर ते आरशात कसे दिसणार आहेत बघा, पुन्हा या पद्धतीने दिसणार आहेत. हे असं दिसणार आहे. आता बाण या बाजूला आहे म्हणजे आरसा त्याच्या उलट बाजूला असणार आहे, उलट दिशेला असणार आहे. आरसा त्याच्या उलट दिशेला असणार आहे, म्हणजे इकडे आरसा आहे. या आरशात अशी जर आकृती आपण पुन्हा बघितली तर वरची बाजू खाली, वरची बाजू 2 गोलाची आहे, ह्या 2 गोलाची आहे, आणि ह्या गोलाच्या खाली बरोबर आणि या गोलाच्या खाली बरोबर 1 गोल. म्हणजे थोडक्यात कशी आकृती होईल बघा, गोल असे, हे असे, हे असं आणि असं हे गोल असणार. या पद्धतीनं आकृती आपली उत्तराची असणार आहे. मग अशा पद्धतीचे गोल आपल्याला कुठं दिसत आहेत बघा, इथं दिसतोय आपला वरचा गोल यल असा दिसतोय इथं, परंतु यल कसे पाहिजे ते एकमेकाकडे हे तोंड असणार आहे, म्हणजे हे असणार नाही. इथं यल आहे परंतु खालचा यल जो असा समोरासमोर असायला पाहिजे होता तो इथं होत नाही, हे उत्तर असणार नाही. इथं वर यल झाले समोरासमोर परंतु खालचे यल एका दिशेत आहेत, म्हणजे हे उत्तर असणार नाही. याचं नीट निरीक्षण केलं तर बघा, या पद्धतीनं, या पद्धतीनं आणि या पद्धतीनं आपल्याला गोल दिसत आहेत, म्हणजे जे आपण इथं उत्तरात काढले होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. यानंतर आपण पुढचा 3रा प्रश्न पाहूया. आपल्या समोरचा 3रा प्रश्न बघा, कागद आपल्याला जो दिलेला आहे तो असा पूर्ण कागद होता, त्याची या रेषेतून अशी घडी घालून हा बिंदू या बिंदूवर, हा बिंदू या बिंदूवर अशी घडी घातलेली आहे. आपल्याला जो कागद राहिला एवढ्या आकाराचा राहणार, पुन्हा 2 इंची घडी घातल्यानंतर एवढा राहणार. त्या कागदाचे पुन्हा इथं असे घडी घालून 2 भाग केलेत, म्हणजे ही घडी आपल्याला या बाणानं आहे, म्हणजे आत्ता निम्म्यातनी जर घडी उघडली तर या बाणाच्या विरुद्ध आरसा आहे असं गृहीत धरून करावं लागणार. मग ती आकृती कशी दिसेल बघा. आपण आता फक्त पहिल्या उभ्या भागाचा विचार करतोय. पहिल्या उभ्या भागात हा असा आहे, इथं जो असं इकडे तोंड करून बाण असणार आहे तो याच्या विरुद्ध दिशेला आरसा असल्यामुळं असा बाण दिसणार आहे. म्हणजे खालचे हे बाण एकमेकाकड तोंड करून असणारे पर्याय असणार आहेत. इथं बघा खालचे हे बाण एकमेकाकडे तोंड करून नाहीत, इथं आहेत, इथं आहेत, इथं आहेत, हा पर्याय असणार नाही. पुढे बघा आपल्याला इथं थोडक्यात असा त्रिकोणासारखा भाग आहे, तो त्रिकोण नाही पण त्रिकोणासारखा भाग आहे, त्याचं इकडं टोक असं होऊन या अशा पद्धतीने आकृती होणार आहे. म्हणजे त्रिकोणाची टोक असे समोरासमोर आलेली आकृती उत्तरात असणार आहे. इथं बघा एकाच बाजूला टोकं झालेत, म्हणजे हेही उत्तर असणार नाही. आता उरलेल्या आकृत्यापैकी आपलं 2 उत्तर, या 2 पैकी उत्तर असणार आहे. परंतु इथं जर बाणाचं नीट निरीक्षण केलं आपण, इथले 2 बाण असे आहेत आणि नंतरचे 2 बाण असे आहेत. आपण अर्ध्याच भागाचा विचार केला होता. हा भाग पुन्हा इथं इकडल्या बाजूला बाण आहे, आरसा ठेवून जर आरशातली प्रतिमा इकडली बघितली तर हा बाण इथं जाणार, हा बाण इकडल्या बाजूला जाणार आणि त्याचं तोंड इकडं होणार, या बाणाच्या विरुद्ध तोंड इकडं होणार. अशा पद्धतीनं खालचे बाण असतील. इथं त्या पद्धतीनं बाण नाहीत, इथं आहेत. आकृती त्रिकोणाची इथं जशी आहे तशीच इकडे येणार आहे. यांचं जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय की पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. पुढचा 4था प्रश्न बघूया.
आपला चौथा प्रश्न त्याच पद्धतीनं आहे. कागदाची घडी आरशात बघायची आहे. आरसा फिरवून आरसावर खाली डाव्या उजव्या बाजूला घेऊन आकृती जर काय बघितली तर आपल्याला उत्तर मिळेल. इथं हा मूळचा कागद आहे, त्याची इथून घडी घालून हे वरचं टोक याच्यावर आणि वरचं टोक घेऊन एवढा भाग आपल्याला मिळवला, एवढा असा. त्याच्यानंतर जो भाग मिळाला एवढा त्याचं या रेषेतून 2 भाग केले आणि हे टोक इथं आणि हे टोक इथं असा चतकोर भाग मिळाला आणि त्या चतकोर भागावर हा चौकोन आणि हा वर्तुळ अशा पद्धतीने काप घेतला. आता पहिल्यांदा काप आपण उघडतोय तो या बाणाच्या विरुद्ध दिशेला काप उघडतो, म्हणजे या बाणाच्या विरुद्ध दिशेला आरसा आपण ठेवतो आणि मग आरसा या बाणाच्या विरुद्ध दिशेला असेल तर वरचा चौकोन खाली वर्तुळ हे आकृतीत वर चौकोन दिसणार आहे, या वर्तुळाला चिटकून वर्तुळ दिसणार आहे आणि पुढे थोडंसं पुन्हा दुसरा चौकोन दिसणार आहे. आकृती समजून घ्या. चौकोन म्हणतोय मोबाईलच्या स्क्रीनवर मी बोटाने करतोय त्यामुळे आकृती चौकोनासारखी चौकोनाची येत नाही. अशा पद्धतीने आकृती वरचा भाग झाला. आता हा भाग उघडल्यानंतर आता आपल्याला ही घडी उघडायची आहे, म्हणजे या बाणाच्या विरुद्ध बाजूला आरसा असेल, तो आरसा खाली आहे, म्हणजे हे वरचे दिसणारे 2 चौकोन या पद्धतीने खाली येणार आणि या वर्तुळाच्या इकडल्या बाजूला हा वर्तुळ इथं येणार आणि इकडला जो चौकोन होता त्याच्या खाली चौकोन येणार. अशा पद्धतीने आकृती तयार होणार. म्हणजे बघा हे मध्ये 4 वर्तुळ आलेत. मध्ये 4 वर्तुळ असणारा पर्याय कुठं दिसतोय का बघा. इथं चौकोन आलाय, इथं 2 चौकोन आलेत, इथं 2 चौकोन आलेत, इथं मात्र मध्ये 4 वर्तुळ आलेत. म्हणजे मध्ये 4 वर्तुळ असणारा आपला पर्याय क्रमांक सी हा या प्रश्नाचं योग्य उत्तर हमखास असणार आहे. आरसा या बाणाच्या विरुद्ध दिशेला ठेवून ही आकृती कशी दिसेल, ती आकृती मिळाल्यानंतर तो निम्मा भाग मिळणार आहे. पुन्हा हा बाणाला आरसा ठेवून त्या निम्म्या भागाची प्रतिमा कशी दिसेल हे शोधलं तर आपल्या पूर्ण कागदावरची प्रतिमा मिळते आणि मग आपल्या उत्तरापर्यंत आपण पोहोचतोय. पुढचा 5वा प्रश्न बघा. आता इथं आतापर्यंत पाहिलेल्या आकृतीच्या थोडीशी विरुद्ध आकृती आहे किंवा वेगळी आकृती आहे बघा. हा कागद इथून या रेषेवर दुमडलाय, हे टोक या टोकावर आणलंय, त्रिकोणी कागद केलाय. म्हणजे आपल्याकडे आता उरला कागद कसा असा या पद्धतीचा उरणार आणि त्या कागदाला पुन्हा इथून रेषेवरून हे टोक इथं घेऊन निम्मा कागद केलाय, असा निम्मा कागद तयार झाला आणि त्या कागदाला इथं 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 काप घेतले तर काय होणार आहे बघा. हे टोक इथं जाणार आहे, हे टोक इथंच राहणार आहे आणि हा जो त्रिकोण आहे तो इकडंच गेल्यानंतर वर गेल्यानंतर त्याचं टोक खाली येणार आहे. अशा पद्धतीने होणार आहे. इथला भाग इथं पूर्ण होणार आहे, इथला भाग इथं जाणार आहे. अशा पद्धतीने आकृती होऊन मध्ये चौकोन तयार होणार आहे आणि खाली टोक असलेला एक त्रिकोण इथं, एक त्रिकोण इथं आणि एक त्रिकोण इथं होणार आहे. असे 4 त्रिकोण. इथल्या त्रिकोणाचं टोक इकडल्या बाजूला आरसा असल्यामुळं असा असणार आहे, याच्या विरुद्ध हे कागद असा टाकल्यामुळे हे वर जाणार आहे आणि हे पुन्हा खाली बघितल्यानंतर इथं येणार जो त्रिकोण आहे इकडल्या बाजूला त्याचं हे टोक असं असणार आहे. म्हणजे 4 त्रिकोण आकृतीमध्ये अशा पद्धतीचे असणार आहेत. त्यांची टोकं आतल्या बाजूला आहेत. 4 त्रिकोण आतल्या बाजूला टोक असणारी आकृती आपल्याला कुठं दिसते बघा. इथं आहे, इथं नाही, हे नाही, इथं नाही, इथं आहे. या दोन्हीपैकी आपलं उत्तर असणार आहे. आता या दोन्हीपैकी उत्तर शोधताना आपल्याला काय करावं लागेल. आता हे काप काढल्यानंतर हे जे काप काढलेत त्या कापाचं आणि मधल्या कापाचं निरीक्षण करावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे. मग मधला काप थोडंसं आकृती इथं गिचमिळ दिसायली म्हणून आपण हे काढून टाकतोय. मधला काप आपल्याला निरीक्षण करायचा आहे. मधला काप बघा आपल्याला कशी आकृती देईल. हा जो काप आहे इथला त्याचं निरीक्षण करा. आपल्याला पुढे कशी आकृती देऊ शकतो. मधल्या कापाच्या
निरीक्षणानंतर आपल्या असं लक्षात येईल की पहिल्यांदा काप उघडल्यानंतर ती आकृती अशी तयार होणार आहे आणि हा भाग इकडं उघडल्यानंतर ती आकृती अशी तयार होणार. म्हणजे मध्ये चौकोन जो आलाय तो असा नसून असा आहे आणि तो या आकृती दाखवतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे नसून हे आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा 5वा प्रश्न बघूया. इथंही आपल्याला कागद दिलाय. असा मूळचा कागद होता. त्या कागदाला इथून घडी घालून एवढाच भाग मिळवलाय. म्हणजे तेवढा भाग दिसतो आणि पुन्हा या कागदाची अशी इथून घडी घालून एवढाच भाग मिळवलाय आणि त्या भागावर इकडे तोंड करून एक बाण आहे. अशा प्रकारचा एक त्रिकोण आहे आणि अशा प्रकारचा एक त्रिकोण आहे. जर हा कागद उघडला तर तो कसा दिसेल हे बघायचं. आपण पहिली घडी ओपन करायच्या. पहिल्यांदा पहिली घडी ओपन केल्यानंतर इकडे बाण आहे म्हणजे आरसा इकडल्या बाजूला आहे असं गृहीत धरून हा जो बाण आहे तो आरशात असा दिसेल. म्हणजे वरचे 2 बाण निम्म्या भागात असे दिसतील. त्याच्यानंतर हा जो त्रिकोण आहे तो असा दिसेल आणि खालचा जो त्रिकोण होता असा तो इकडं अशा पद्धतीने दिसेल. मग हा भाग असा दिसणारा आतापर्यंत कागद उघडल्यानंतर आपण इथून इथपर्यंत पोहोचलोय म्हणजे निम्मा कागद आपला ओपन झालाय. मग अशा पद्धतीची आकृती आपल्याला कुठे दिसते बघा. हे एकमेकाकडे विरोध तोंड करून आहेत, हे एकमेकाकडे विरोध तोंड करून आहेत, यांचे एकमेकाकडे विरोध तोंड झालेत. आपल्याला निम्मा भाग बघायचा. निम्मा भाग म्हणजे असा. मग आपल्या आतापर्यंतच्या आकृतीत इथं हे 2 त्रिकोण तसे दिसत आहेत, हे 2 त्रिकोण दिसत आहेत, परंतु हे बाण दिसत नाहीत. इथं बाण दिसत आहेत पण हे त्रिकोण दिसत नाहीत. त्यामुळे हे नाही, हे नाही. इथं हे बाण दिसत नाहीत, त्रिकोण दिसत नाहीत. म्हणजे उरलेल्या आकृतीचे निरीक्षण करू. हे बाण बघा निम्म्या आकृतीत एकामेकाच्या विरुद्ध तोंड आहेत. त्रिकोण आपण काढलेल्या पद्धतीने आहेत आणि खालचे त्रिकोण सुद्धा आपण काढलेल्या पद्धतीनं आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचाही प्रश्न तसाच आहे बघा. आपल्याला मूळचा कागद असा आहे, त्याची घडी घालून एवढा आकार मिळवलाय, त्या घडीचे पुन्हा एवढा आकार मिळवलाय आणि त्या घडीत हे 2 त्रिकोण आणि षटकोन किंवा पंचकोन अशा प्रकारची आकृती कट केली आहे. मोबाईलच्या स्क्रीनवरती छोटं दिसतंय. आता पहिल्या आकृतीतला शेवटचा बाण जो आहे तो इकडे तोंड करून आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला आरसा असणार आहे. थोडक्यात या 3 आकृतीची आकृती अशी दिसते या दिशेनं. ती आरसा इकडे आहे, त्या आरशात जर बघितली तर ती कशी दिसेल, अशी दिसेल. आणि त्याच्यानंतर हा बाण वर तोंड करून आहे, आरसा खाली असेल, ह्या आकृत्या खाली अशा दिसतील. त्याच क्रमानं अशा म्हणजे त्रिकोण वर इथं बघा, इथं काय असणार आहे, तो पंचकोन किंवा षटकोन आहे तो. त्याच्यानंतर इथं त्रिकोण, इथं त्रिकोण, सॉरी इथं त्रिकोण, हा त्रिकोण, इथं त्रिकोण, इथं त्रिकोण, इथं त्रिकोण, इथं तो पंचकोन आहे किंवा षटकोन आहे तो, इथं पंचकोन आहे तो, षटकोन आहे तो, इथं त्रिकोण आणि इथं पण त्रिकोण. अशा पद्धतीची आकृती आपल्याला पाहिजे. आणि अशा आकृती आपल्याला कुठे दिसते बघा. ती यल आकारातली आकृती फक्त आपल्याला डी पर्यायामध्ये दिसते. आकृतीतली थोडीशी आपल्या इथं गेलेली आहे बघा, आकृती दिसते. त्रिकोण इथं म्हणल्याप्रमाणे पंचकोन, षटकोन, पुन्हा त्रिकोण, त्रिकोण,
पंचकोन षटकोन, इथं त्रिकोण, त्याच पद्धतीने आकृती दिसते. म्हणजे पर्याय क्रमांक डी हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता या प्रश्नाकडे नीट बघायचं आपल्याला. अशी आकृती इथं जी आहे ती ओपन केल्यानंतर पहिल्यांदा इकडे जाणार आहे, असा भाग दिसणार आहे आपल्याला, आणि पुन्हा ही भाग आपल्याला दिसणार आहे. मग आकृती आपली कशी तयार होऊ शकते? आकृती ओपन केल्यानंतर इथला इथं, इथला इथं आणि इथला इथं असं येणार आहे. तर आकृत्यांचं नीट निरीक्षण केलं, आकृतीचा इथं होणारा कोन जर नीट निरीक्षित केला तर इथल्या दोन आकृत्या किंवा ह्या तीन आकृत्या, इथल्या तीन आकृत्या यांचं नीट निरीक्षण केलं तर त्या आकृत्या या आकृतीशी या बाजूशी जुळणाऱ्या नाहीत. इथंही तसंच होतंय बघा. ही आकृती इथं त्या पद्धतीने यायलाच पाहिजे होती, याच पद्धती दिसायला पाहिजे होती, दिसत नाही. म्हणजे हे उत्तर नाही. पर्याय याचा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. आता हे दोन का नाहीत बघा? या आकृत्या अशा कल्ल्यासारख्या आहेत, ही पण कल्ल्यासारखी आहे, त्याच्यामुळे नाही. इथं ह्या कल्ल्यासारख्या थोडंसं बाहेर गेलेत, इथं पण बाहेर गेलेलं आहे, हे थोडंसं वर सर्कल आहे, पण सरळ असायला पाहिजे होतं, त्यामुळे हे उत्तर असत नाही. इथं याच सारखा इथला तो डमरूसारखा आकार असायला पाहिजे होता, तर तो नाही, तो थोडासा काटकोनात आलाय, तो सरळ असायला पाहिजे होता, अशा दिशेत असायला पाहिजे होता. त्याच्यामुळं हे तीन पर्याय उत्तर असणार नाहीत. आपला पर्याय उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. कट पद्धती वापरायला शिकायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, इथं सुद्धा बघा आपल्याला दिलेली जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये असा कागद दिलेला आहे, हा त्याची अशी गडी घालून हे बिंदू एकमेकाला जोडलेत, त्यानंतर असा त्रिकोणी कागद मिळतोय आणि हा त्रिकोणी कागद पुन्हा दुमडून हा बारका त्रिकोण मिळवला असा, आणि त्याच्यावर काही आकृती आहेत. आता त्या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला या कापात घेतलेली आकृती अशी आहे. इकडे तोंड करून बाण आहे इकडल्या दिशेला, म्हणजे आरसा इकडे आहे, ती आकृती अशी दिसणार आहे. त्याच्यानंतरचा बाण खाली तोंड करून आहे, म्हणजे आरसा त्याच्या विरुद्ध दिशेला इकडे असणार आहे. ज्यावेळेस आरशात त्या आकृती दिसतील त्या या क्रमाने दिसतील. मग या क्रमाने दिसायला आकृतीतला जो क्रम आहे तोच क्रम असायला पाहिजे. इथं तो इकडे तोंड करून असणारा त्रिकोण इकडे तोंड करून असणार आहे, इथं इकडे तोंड करून असलेला त्रिकोण इकडे तोंड करून असणार आहे, इथं इकडे तोंड करून असणार आहे. या आकृतीत त्रिकोण त्या पद्धतीने बघितलं तर या आकृतीत तशा पद्धतीचे त्रिकोण आहेत, या आकृतीत तशा पद्धतीचे त्रिकोण नाहीत, त्यामुळे हे उत्तर असणार नाही. या आकृतीत पण तशा पद्धतीचे त्रिकोण आहेत, परंतु या आकृतीमध्ये त्रिकोणाच्या वरची रेषा असा आकार जो आहे तो डबल असायला पाहिजे होता, तो असत नाही, त्यामुळे हे प्रश्नाचं उत्तर असणार नाही. आता राहिलेल्यामध्ये हे उत्तर असायला पाहिजे. अशी जी बारकी दंडरेषा आहे त्या दंडरेषेच्या पुढे गोल किंवा वर्तुळ असायला पाहिजे होता, तो या आकृतीत दिसत नाही, या आकृतीत दिसतोय, त्यामुळे प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. पुढचा शेवटचा 10वा प्रश्न बघा. इथं आपल्याला दिलेली आकृती अशा पद्धतीचा चौकोन आहे, त्याच्या मधनं आकृती काढली, कट केला, कागद घातला, असं केला, आणि त्या कागदाचं पुन्हा अशा पद्धतीनं भाग मिळवलाय आणि त्याच्यावर या 4 आकृत्या मिळवलेल्या आहेत. आता पहिल्यांदा आपण हा भाग उघडतोय, इकडे बाण आहे, त्याच्या विरुद्ध बाजूला आरसा असं गृहीत धरून हा चौकोन या कोपऱ्यात जाणार आहे, म्हणजे ह्या कोपऱ्यात चौकोन, या कोपऱ्यात चौकोन, अशा पद्धतीचे आकृतीत कुठं कुठं चौकोन आहेत बघा. आणि कट पद्धतीनं करायचं. या पद्धतीनं इथं प्रत्येक आरशात प्रत्येक आकृती इकडे चौकोन आहे, इथला चौकोन जो इथं आहे तो इथं नाही, त्यामुळे इथं हा पर्याय असणार नाही, इथंही नाही, हा नाही. म्हणजे आता राहिलेल्या 2 प्रश्नातून आपल्याला बघा उत्तर काढण्यासाठी काय करावं लागणार आहे. 1 मिनिट थोडंसं आपण आकृती स्वच्छ करू, हे खाडाखोड करू. आपल्याला माहित आहे आता पर्याय बी आणि पर्याय डी आपलं उत्तर असणार नाही. कशामुळे नाही ते लक्षात आलं असेल तुमच्या. पहिल्यांदा ही आकृती ओपन केल्यानंतर आपल्याला जो असा भाग दिसतोय थोडक्यात असा,
हितला जो चौकोन आहे तो इकडं तोंड केल्यानंतर तो इथं चौकोन असणार आहे. मी दाखवतोय वर्तुळ, पण इथं चौकोन असायला पाहिजे आकृतीमध्ये, आणि हे 3 वर्तुळ असायला पाहिजे. मग अशा पद्धतीनं 3 वर्तुळ. बीचा आणि डीचा विषय आपला संपलाय. नाही, इथं आहे पण इकडल्या बाजूला नाही, त्याच्यामुळे नाही. या 2 आकृतीमध्ये बघा, या असा एल आकारात हे वर्तुळ आहेत, इथं पण आहेत, इथं पण आहेत, इथं पण आहेत. आता हा बाण ओपन केल्यानंतर याच्या विरुद्ध दिशेला आरसा असणार आहे. म्हणजे काय होणार आहे बघा, हा इथला चौकोन इथंच राहणार आहे, इथला चौकोन इथंच राहणार आहे, आणि त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला अशा पद्धतीनं वर्तुळ असणार आहेत. त्याच्या बाजूला अशा पद्धतीनं वर्तुळ असणार आहेत. हे इथं 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 असे वर्तुळ असणार आहेत. मग उरलेल्या आकृत्या ज्या आहेत आपल्या, कोणत्या, ए आणि सी मध्ये आपल्याला बघायचं आहे. तर ए आणि सी मध्ये बघत असताना बघा, हे त्रिकोण आणि इथं चौकोन आपल्या म्हणल्याप्रमाणे वर्तुळ 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 हे इथं आहे आणि हे चौकोन आहेत. आता सी मध्ये बघा, या दिशेत वर्तुळ आहेत इकडली, या दिशेत मात्र वर्तुळ आहेत का बघा सगळे. हे चौकोन इकडे चौकोनाच्या खाली पाहिजे तो वरच्या, ते सी मध्ये नाही. इथले वर्तुळाची आणि चौकोनाची, या चौकोनाच्या खाली इथं चौकोन असायला पाहिजे होता, तो नाही. त्यामुळे सी हे उत्तर असू शकत नाही. म्हणजे उत्तर असणार आपलं ए. अशा पद्धतीने आपण आजच्या हे 10 प्रश्न पाहिलेले आहेत.